युवराज आणि रोशन. युवराज स्ट्राईक एंड वरती जातोय, नॉन स्ट्राईक एंड वरती रोशन. बॉलिंग मार्क वरती दिनेश पहिलं सलामीचं षटक घेऊन आलेला आहे बॉलिंग ट्रॅक वरती. जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता, लेकिन जिंदगी का सच यही है मेरे भाई, हम भी वही चाहते हो आसानी से नहीं मिलता. इतक्या सोप्या परिस्थितीमध्ये दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. एक कडा संघर्ष करत इथपर्यंत दोन्ही संघ पोहोचलेत आणि आता मेगा फायनल मध्ये जाण्याचा ठास. पहिलाच बॉल गुडलेनच्या स्पॉट वरती, रायझिंग बाउन्स घेत विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. युवराज निर्धाव चेंडू खेळतोय. दिनेश पहिलाच बॉल निर्धाव फेकतोय. फार चांगली सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर जय गावदेव सालोकवाडी संघाची परिस्थिती, एका बॉलमध्ये एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू फेकलाय दिनेशनं. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. पुन्हा एकदा सज्ज आहे दिनेश बॉलिंग मार्क वरती. पंचांच्या डाव्या साईडनं गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, पोहोचलाय परंतु मिस फिल्डिंग. मिस फिल्डिंगच्या साह्यानं येतोय पहिला चौकार टीम श्रीराम क्रिकेट संघ सालोक संघासाठी. मिस फिल्डिंग अगोदर चौकार, त्यानंतर युवराजच्या नंतर मिस फिल्डिंग अगोदर चौकार, त्यानंतर युवराजच्या बॅटमधून एक अप्रतिम चौकार. 4 बॉलमध्ये धावसंख्या ती 8. आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, हवे ते बॉल पकडले, कॅच डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि युवराज होतोय बाद. तेजस नवीन बॅटर. 8 या धावसंख्येवरती युवराज बाद होते. 2 लगातारचे चौकार, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला, त्यानंतर लगेच विकेट मिळाली येते युवराजची आणि धावसंख्या ती 8. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या ती 8. एक गडी बाद झालाय नुकताच युवराज. तेजस आलेला आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दिनेश अंतिम बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. मागील मॅच मध्ये एक फार चांगली गोलंदाजी राहिली आहे ती जय गावदेव सालोकवाडी संघाची. अंतिम बॉल पॅड वरती आदरला, पंचांकडे लावली अपील. पंच सांगते एक्स्ट्रा बाउन्स घेतोय हा बॉल, विकेटला मिस करतोय आणि षटक संपल्याचा इशारा. एका षटकामध्ये धाव संख्या आहे ती 8.
भाई गोतर्णा यांच्याकडून पारितोषिक येत आहे खर तर श्रीराम क्रिकेट संघ सालोक संघासाठी. जरा सामना विजयी झाला खर तर सालोक संघ, तर गोकर्ण रिसॉर्ट वरती त्यांना खर तर अलिबाग काशीद बीच गोकर्ण रिसॉर्ट वरती खर तर नेलं जाईल, एक पार्टी दिली जाईल खर तर टीम सालोक गाव संघाला या मॅच मध्ये. फेअर डिलिव्हरी आहे, षटकार आलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 8 या अंकावरती. 14 अंकावरती 8 धावा होत्या आणि षटकार आलेला आहे. 14 धावा धावफलकावर. जसं पारितोषिक आले तसा षटकार ठोकलाय रोशन. धावसंख्या आहे ती 14. नेक्स्ट बॉल खोलात टाकलाय, चांगला बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, हलकीशी मिस फिल्डिंग. तुतू माय रनआउटची संधी होती परंतु पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज, चांगली रनिंग, दुहेरीनं धावसंख्या पोहोचली होती 16 आकड्यावरती. हा सामना जिंकत मेगा फायनल मध्ये पोहोचला खर तर श्रीराम क्रिकेट संघ सालोक संघ. तर अलिबाग येथे खर तर गोकर्ण रिसॉर्ट वरती खऱ्या अर्थानं पार्टीची व्यवस्था केलेली आहे आमचे आदरणीय भाई गोतर्णा यांच्या वतीनं. एक अनोखं पारितोषिक, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. गोकुल डायरे सर, व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्राची धावसंख्या पोहोचली होती 17 आकड्यावरती. गोतर्णे रिसॉर्ट वरती खर तर पार्टीची व्यवस्था केलेली आहे. हा सामना जर जिंकला सालोक संघ. वेगवान बॉल, पंचांकडे अपील. सतरा धावा धावफलकावरती. 4 बॉल संपलेत या षटकातील. ओव्हर नंबर 2 मध्ये निलेश बॉलिंग मार्क वरती आहे. मागील मॅच मध्ये निलेशने एक फार चांगली गोलंदाजी केली आहे. वेगवान बॉल, आणखी एक. पंचांकडे लाऊडली अपील. निर्धाव चेंडू आलेला आहे भाई गोतर्णे यांच्याकडून. गोतर्णे रिसॉर्ट वरती पार्टीची व्यवस्था केलेली आहे श्रीराम क्रिकेट संघ सालोक संघासाठी. जर हा सामना सालोक संघाने जिंकला तर भाई गोतर्णे यांकडून हे पारितोषिक आहे. ही खऱ्या अर्थाने व्यवस्था आहे. अंतिम बॉल निलेशच्या षटकातील. अंतिम बॉल, प्रॉपर टायमिंग घेतलाय, क्षेत्ररक्षक आहे, हवेच्या विरुद्ध दिशेनं फटका. पुन्हा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फलंदाज होते रोशन बाद. महत्वपूर्ण धक्का. आणि आफ्टर 2 hours कंप्लीट of this match, total runs 17 runs on scorecard after 2 wicket loss team श्रीराम क्रिकेट सालवड सालोक संघ. दोन षटकांमध्ये धावसंख्या ती 17. अंतिम षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्क वरती अमर येतोय. अंतिम षटकाला सुरुवात होते. स्लॉकचं डेथचं षटक, भैरवीचं षटक घेऊन आलाय अमर. पहिलाच बॉल बागफुला जाऊन सेन्सिबल पुश केलाय. अप्रतिम फटका आहे. मादक सौंदर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे हे दाखवलंय बॅटरनं. बॉल सीमा पार डीप थर्ड मॅन मध्ये हा नेत्र दीपक चौकार.
पहिल्याच बॉलमध्ये चौकार अंतिम षटकात महत्वाच्या धावा जोडल्या जात आहेत आणि एक अप्रतिम फटका होता. लाईन ओळखली अंतिम क्षणी लेट रिया स्ट्रोक लेट कटचा फटका कॅपमध्ये डीप थर्ड मॅनमध्ये. आपलं सहर्षमय स्वागत. वेगवान बॉल बॅट अँड पॅडमधून निर्धाव चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस निर्धाव झाला हा बॉल आणि निर्धावानं धावसंख्या थांबली ती 22 या आकड्यावर. 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके, किमान एक मोठा फटका, एक फायटिंग स्कोर उभारू शकतो श्रीराम क्रिकेट संघ सालोक. पुढे टाकलेला बॉल फटका फसलाय. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 23. बॉल संपले ते 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आदरणीय नरेशजी डोले यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन असावा. आपलं देखील मोरिया 11 बारणे चषकामध्ये सहर्षमय स्वागत. कोलाट टाकलाय बॉल, चांगला बॉल डिलिव्हर्ड करतोय सातत्यानं. एकतर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न देखील पूर्ण झालाय. तिसरीसाठी बॅटर बाद झालाय, परंतु 2 धावा इथे मिळत आहेत. त्या दुहेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. एका बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावरती. अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावर. काय होईल या बॉलवरती? संपूर्णपणे सर्वांचं लक्ष या बॉलवरती आहे, कारण अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. मागील मॅच मध्ये 24 धाब्यांचं टार्गेट सहजरित्या गाठलं जय गावदेव सालोकवाडी संघानं आणि आता सालोक श्रीराम क्रिकेट संघ सालोक पोहोचलाय 25 धाब्यांपर्यंत. एक बॉल शिल्लक आहे. एका बॉलमध्ये बरचसं काही गणित आहे. या बॉलमध्ये मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर उभारू शकतो, परंतु या बॉलमध्ये जर निर्धाव चेंडू आला तर एक मापक लक्ष्यापर्यंत थांबवू शकतो तो जय गावदेव सालोकवाडी संघ श्रीराम क्रिकेट संघ सालोकला. 2 एकाच गावातील एक खेळाडू आहेत, परंतु एकमेकाच्या विरोधात आपल्या संघासाठी प्राण प्रतिष्ठापनाला लावत खरं तर एकमेकांच्या अगेन्स्ट मैत्रीपूर्वक लढाई करतायत. बॅट आणि बॉलचे युद्ध. अंतिम बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. बॅक टू द बॉल रा स्ट्रोक. एकच धाव मिळते आणि एकच धाव मिळते. पंच डिसिजन. सव्वीस धावा आहेत आणि आता येणारे 18 बॉल 27 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. जय गावदेव सालोकवाडी संघाच्या अगेन्स्ट श्रीराम क्रिकेट संघ सालोक संघानं 27चं टार्गेट सेट केलेलं आहे. जर श्रीराम क्रिकेट संघ सालोक हा सामना जिंकला तर भाई गोतारणे यांच्याकडून गोतारणे फार्म हाऊस वरती खरं तर पार्टीची व्यवस्था श्रीराम क्रिकेट संघ सालोकसाठी केलेली आहे. परंतु हा सामना डिफेंड करतील का श्रीराम क्रिकेट संघ सालोक, की या 27 धावा बनवत मेगा फायनल मध्ये पोहोचेल जय गावदेव क्रिकेट संघ सालोकवाडी. असा हा कडा मुकाबला आहे. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 2 संघ एकमेकाच्या अगेन्स्ट अंतिम संघर्ष करतील. तोपर्यंत घेऊया क्षणभर विश्रांती मोरिया 11 बारणे चषकामध्ये.
मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला अट्टास बॅट अँड बॉलचे युद्ध. दोनही संघ एकमेकाला सिद्ध करतायत. सालोख दोनही संघ आहेत, एकीकडे सालोखवाडी आणि एकीकडे सालोख. श्रीराम क्रिकेट संघ सालोखनं 27चं टार्गेट सेट केलंय ते जय गावदेव सालोखवाडी संघाच्या विरोधात. अमर ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. मिलिंद मागील मॅचचा हिरो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि बॉलिंग मार्क वरती सज्ज होते ओव्हर नंबर 1 मध्ये जगदीश. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सेमीफायनलचा अंतिम सत्राला सुरुवात करतोय. 27चं टार्गेट, पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय जगदीश. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे युवराज उपस्थित, एकच धाव मिळते. एका धावेनं धावेचा श्री गणेश. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आलेली आहे. सेकंड बॉल, अकोटाप्याचा बॉल टापेज घेतले फ्लॅश स्लिप मध्ये. महत्वाचा फलंदाज मिलिंद इथे बाद होतोय. मागील मॅचचा हिरो आता 0 वरती बाद होतोय. लागलाय महत्वपूर्ण धक्का टीम सालोखवाडी संघाला. मिलिंद बाद झालेला आहे स्वस्तामध्ये. मागील मॅचचा हिरो 0 वरती बाद, गोल्डन डकचा शिकार. योगेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सत्तावीसचे लक्ष, 26 धाव संख्येची अजून गरज आहे. बॉल शिल्लक आहे 16. जगदीश बॉलिंग मार्क वरती, 2 बॉल 1 सफलता त्यानं मिळवली आहे. ऑन स्ट्राईक आता योगेश न्यू बॅटर. चांगला केला योगेश देखील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. योगेश साठी हा बॉल पंचांकडे आक्रोशात्मक दाद दिलेली आहे. खरं तर पंच निर्णय घेत आहेत, योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. महत्वाचा सामना आहे, महत्वाचा खेळाडू आहे. बॉल ग्राउंडेड झाला आहे की नाही याची शहानिशा आपण करूयात. अगोदर बॉल ग्राउंडेड होऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला आहे की नाही याची शहानिशा आता आपण करूयात. वेगवान बॉल होता, खुला टाकण्याचा प्रयत्न जगदीशचा आणि योगेशला तर त्याचा समाचार घेता आलेला नाहीये, परंतु अपील लाऊडली केलेली आहे. उत्साह जास्त आहे, विश्वास देखील पाहावा लागेल. सर्व काही चेक केलं जाईल टेक्निकल रूम मधून. OUT बॅटर इज आउट. फलंदाज बाद होतोय. आपण टेक्नॉलॉजीचा देखील वापर केलेला आहे. एक चांगले खेळाडू होते करतर सालोखवाडी संघाचे देखील, कारण सागरला देखील माहिती आहे.
दोन बॅक टू बॅक विकेट मैदानाच्या आतमध्ये. निलेश गेला आता मैदानाच्या आत. अमर वरती आता जबाबदारी वाढते आहे मॅच मध्ये. अमर नॉन स्ट्राईक गेलेला आहे पहिल्याच बॉल मध्ये सिंगल कन्व्हर्ट करत. तशी विकेटची पडझड. टू बॅक विकेट्स मैदानाच्या आतमध्ये. ऑन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सेमीफायनल नंबर 1 मध्ये विकेट हॅट्रिक मिळवेल का या स्पर्धेमध्ये. जगदीश पवार बॉलिंग मार्कवर. तीन बॉल मध्ये धावसंख्या 1. ऑन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे जगदीश. गोलंदाजी मार्कवरती. ऑन स्ट्राईक आहे निलेश. 27 चे लक्ष. बॉल नंबर 4. बॉल नंबर 4 फटका फसलाय. हवे ते बॉल क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्यानं मात्र कॅच ड्रॉप केलेली आहे. विकेट हॅट्रिक होऊ शकली असती. रन मिळते ती 1. एकेरीनं धावसंख्या ती 2. बॉल संपलेत ते 4. 4 बॉल मध्ये 2. 25 धावसंख्येची गरज आहे अजूनही 14 बॉल मध्ये येणाऱ्या. 14 बॉल 25 इक्वेशन. अमर तारणार आहे मॅच मध्ये. अमर कडून खर तर भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत डगआउट मधून देखील सालोकवाडी संघाकडून. आणि आता अमरला एक चांगला बॅटिंग करावीच लागेल या मॅच मध्ये. 14 बॉल 25 इक्वेशन. पॉवर प्लेचा षटक. फुल टॉस बॉल. योग्य तो समाचार पाठवून दिलाय बॉल डीप मिड विकेट मध्ये अमरच्या बॅट मधून. हा रोमहर्षक चौकार. इनफिल्डच्या वरून आणखी क्लासिकल फटका खेळलाय अमरच्या बॅट मधून. लागोपाठचा दुसरा चौकार येतोय आणि धावसंख्या पोहोचल्या चौकारानं. टोटल 10 आकड्यावरती 27 चं लक्ष. आता येणारे 12 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे ती जय गावदेव सालोकवाडी संघाला सामना जिंकण्यासाठी आणि मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. बारा बॉल 17 आवश्यकता आहे. युवराज आलेला आहे. बारा बॉल 17 बागफुडला जाऊन सेन्सेबली पुश केलाय. स्ट्राईक टू त्यांचं काम केलंय. चुकी करतोय निलेश. ही धाव घेण्याची गरज नव्हती खरतर निलेशला आणि महत्वाचा धक्का. आणखी एक बाद होतोय. निलेश बॅक टू द डगआउट. आता 11 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज. अकरा बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज. अकरा बॉल शिल्लक आहेत आणि 16 धावसंख्येची गरज. अमर ऑन स्ट्राईक. मागील दोनही बॉल मध्ये 2 चौकार ठोकलेत अमरनं. अमर तारणार आहे या मॅच मध्ये. मी मगाशीच उल्लेख केलेला आहे अमरला आता स्वबलावरती हा सामना जिंकून द्यावा लागेल खरं तर
टीम सालोकवाडी संघासाठी युवराजचा बॉल अतिशय वेगवान, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू आहे. 10 बॉल आता 16 ची गरज. दहा बॉलचा खेळ शिल्लक. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी व्हाईट बॉल साठी. अंपायर रिव्ह्यू, अंपायरला परमिशन आहे व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यासाठी. इट्स अ व्हाईट बॉल. 12 धावा धावफलकावरती, 15 धावसंख्येची आता गरज. येणारे 11 बॉल आणि 10 बॉल, 11 बॉल आणि 15 ची गरज. व्हाईट बॉलचा इशारा, आणखी एक व्हाईट बॉल. 11 बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज. धावसंख्या पोहोचली ती 13-17चं टार्गेट. 14 धावसंख्येची गरज. 2 व्हाईट बॉल फेकलेत युवराजनं. युवराज जबरदस्त केलाय स्पर्धेमध्ये टीम श्रीराम क्रिकेट संघ सालोक संघासाठी. परंतु या मॅच मध्ये बॉलिंग मार्क वरती काहीतरी करून दाखवावं लागेल. मॅच समय पे मॅच कोणताही संघ इथून जिंकू शकतो. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेल्या अट्टाहास्य मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावसंख्येची गरज. 2 ओव्हर मध्ये 17 धाव्यांची गरज होती. 3 धावा आलेल्या आहेत, एक सिंगल आणि 2 व्हाईट बॉल फेकलेत युवराजनं. 13 धावा धावफलकावर. हो, अप्रतिम फटका होता, ग्लान्स केला होता या बॉलला अप्रतिम रीतीनं. परंतु विकेट किपरच्या हातामध्ये गॅप शोधू शकलेला नाहीये. परंतु वेल शॉट अटेम्प्ट केला होता बॅटर अमरनं. निर्धाव चेंडू आलेला आहे. 10 चेंडू आता 14 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका, एक समीकरण सोपं होऊन जाईल खरं तर जय गावदेव सालोकवाडी संघासाठी. परंतु प्रत्येक बॉल विचार विनिमय करून टाकावा लागेल गोलंदाजी मार्क वरती. तो श्रीराम क्रिकेट संघ सालोक संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला, स्पेशली युवराज वरती जबाबदारी आहे. मोठ्या तीव्र आघात करायचा होता बॅटवर, हा बॉल येऊ शकलेला नाही. व्यवस्थित दुसरीचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद होतोय. परंतु 1 रन ऍड होतीये. एकेरीनं धावसंख्या पुढे जातीये ती 14 आकड्यावरती. 13 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 9 बॉल शिल्लक. सागर जातोय 9 बॉल मध्ये, 13 धावसंख्येची गरज. हे 3 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. अंतिम क्षणामध्ये, अंतिम षटकात किती धावांचं खऱ्या अर्थानं समीकरण असेल त्यासाठी हा महत्वाचा सामना आहे. अमर तारणार या मॅच मध्ये मी सातत्यानं उल्लेख केलाय. या मॅच मध्ये विजय पराजयाचं अंतर कापणारा एकच बॅटर राहिलाय खरं तर टीम जय गावदेव सालोकवाडी संघासमोर, तो म्हणजे अमर. हे डगआउट मध्ये देखील माहिती आहे आणि तिथून आता अमरला या मॅचचं चिन्ह स्वतःच्या खांद्यावरती सांभाळणं अतिशय महत्वाचं आहे. कारण स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही आणि ते धाडस दाखवावं लागेल. कारण क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. आणि त्या यशाला गवसणी घालण्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द गेम. त्याचा वापर करावा लागेल अमरला या मॅच मध्ये. खोलात टाकलेला बॉल हाफ चान्स होता खरं तर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलची संधी गमावलेली आहे युवराजनं. कॅच ऑफ द मॅच खरं तर कॅच होती की मॅच गमावले. कॅच ड्रॉप झाले. जेव्हा हाताला बॉल स्पर्श होतो त्यावेळेस ती कॅच ग्राह्य धरली जाते आणि ती कॅच ड्रॉप केलेली आहे युवराजनं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडणं सोपं नाहीये. प्रयत्न चांगले केले होते परंतु रन मिळते. एक एकेरीनं धावसंख्या आहे ती 15-12 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहे ते टोटल 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रयत्न करावे लागतील. मी मगाशीच उल्लेख केलेला आहे, प्रयत्न करावेच लागतात. प्रयत्न करतो तो मात्र जिंकतो क्रिकेटमध्ये आणि जो प्रयत्न सोडतो तो मात्र नेहमीच सामना गमावत असतो. प्रयत्न सोडणारे कधीच जिंकत नाहीत रनात आणि प्रयत्न करणारे कधीच हारत नाहीत आणि प्रयत्न करावे लागतात क्रिकेटमध्ये. आणि तशाच पद्धतीचा सामना आहे मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. प्रयत्नांची ही पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये.
सागर आलेला आहे नवीन बॅटर ऑन स्ट्राईक. धावसंख्या आहे ती 15-12 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल शिल्लक आहेत. आणखी एक चांगला बॉल विकेट जाते मैदानाच्या आतमध्ये. विकेटची पडझड चालू आहे आता. 7 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज. महत्वाचा सामना आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये 12. एक मोठा फटका या सामन्याचं चिन्ह बदलू शकतं. परंतु जसे निर्धाव चेंडू त्याला सामना डीप जाईल. या सामन्यामध्ये प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल दोनही संघांना. कारण 7-12चे समीकरण 7-12 जमिनीचं आपण पाहिलंय. परंतु आता या मॅच मध्ये समीकरण हे क्रिकेट मध्ये आलंय 7 आणि 12. इंटरेस्टिंग मोड मध्ये हा सामना आहे. मेगा फायनल मध्ये जाण्याचा ठास आहे दोन्ही संघांचा आणि तमाम क्रीडा रसिक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. KTC लाईव्ह इव्हेंट .in माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्या प्रेक्षक मायबापांचा देखील आपण सहर्षमय स्वागत करूयात. मोरिया 11 बारणे चषकामध्ये. आणि शेवटचे 7 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. 7-12चं इक्वेशन. 7-12 कोणाच्या नावावरती कोरला जाईल. हे मैदान खर तर कोणासाठी बनले असेल. मेगा फायनल कोणता संघ खेळेल त्यासाठी हा 7-12चा आकडा मैदानाच्या आतमध्ये. समीकरण 12 धावा 7 चेंडू आणि 7 चेंडू 12 धावा. अंतिम बॉल घेऊन आपल्या षटकातील तयार युवराज. अंतिम बॉल 7-12. नो बॉल कॉल अंपायर. नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. स्ट्राईक एंडचा बॅटर आउट आहे की नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर यासाठी हा रिव्ह्यू. स्ट्राईक एंडचा बॅटर आउट आहे की नॉन स्ट्राईक एंडचा आपण चेक करूयात. स्ट्राईक एंडचा बॅटर आउट आहे म्हणजे ज्यानं बॉल केलाय तो बॅटर आउट आहे. अमर सेफ आहे. नोचा देखील आपण चेक करूयात. जर डिटेक्ट होत असेल तर आपण नो देखील चेक करूयात. टेक्नॉलॉजी इतकी स्मार्ट नाही आपली, त्यामुळे हा सामना क्रुशियल मोमेंट वरती आहे. त्यामुळे आपण सर्व काही डिसिजन पाहत आपण चेक करतोय. नो बॉल, इट्स अ नो बॉल. सर्व काही टेक्निकल दृश्यानं आपण पाहिलेलं आहे आणि बॅटर बाद झालेला आहे. आणि आता नो बॉलचा इशारा आहे. फ्री हिटचा बॉल आहे नेक्स्ट. हे देखील महत्वाचं आहे. त्यासाठी अमर पोहोचला स्ट्राईक एंड वरती. त्याला माहिती आहे नेक्स्ट बॉल फ्री हिटचा आहे. त्यासाठी तो बॉल माझ्यासाठी खेळणं अतिशय महत्वाचा आहे माझ्या संघासाठी. आणि अमर ऑन स्ट्राईक राहील ना पंच.
येस, स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईक चेंज झालेली आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर आउट झालेला आहे, म्हणजे नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडवरतीच राहील. या गोष्टी तुम्हाला देखील माहिती पाहिजेत, कारण त्या गोष्टी सांगणं देखील 7 चेंडू आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे. नो बॉल फेकलेला आहे आणि आता फ्रीडचा बॉल फेकावा लागेल युवराजला. चुकी केलेली आहे, अमर ऑन स्ट्राईक आहे. 7 बॉल 11, फ्रीडचा बॉल. संधी आहे खरं तर, आता चालून आलेली आहे संधी आणि या चालून आलेल्या संधीला सोन्यामध्ये रूपांतर करेल का अमर, यावरती देखील लक्ष आहे. 7 बॉल 11, मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी सर्वात महत्वाचा बॉल. ऑन फ्रीडचा बॉल घेऊन युवराज, ऑन स्ट्राईक तारणार अमर. फुल टॉस, फटका फसलाय. रोशन प्रयत्न करतोय, 2 रन तर कंप्लीट झालेले आहेत. 2च धाव्यांमध्ये समाधान मानतोय अमर. आता अंतिम 6 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. 18 धावा धावफलकावरती. 6 बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 9 हे समीकरण आपण पाहिलेलं आहे. खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीमला जास्तीत जास्त पर्सेंटेज पद्धतीनं 70% हा सामना बॉलिंग करणाऱ्या टीमनं जिंकला, 30%. खरं तर हा रेकॉर्ड आहे. 9 धावा या वाचवल्या गेल्या आहेत आणि फार कमी कालावधीत या 9 धावा चेस झालेल्या आहेत. आणि या स्पर्धेमध्ये धावा चेस होतील का, या स्पर्धेमध्ये धावा डिफेंड होतील, यासाठी देखील लक्ष. मेगा फायनल मध्ये पोहोचायचं आहे दोनही संघांना. आणि आता 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. चला मॅच स्पीडअप करा डायरे सर, लवकरात लवकर मॅच स्पीडअप करा. हा, बिमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. बिमर साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पण रिव्ह्यू साठी देखील टाइम देत जा आपण, कारण टेक्नॉलॉजीचा आपण वापर करत असताना टायमिंग देखील महत्वाचा आहे. फेअर डिलिव्हरी आहे सर्वप्रथम. फेअर डिलिव्हरी आणि त्यानंतर रन शॉटचा आपण चेक करूयात. अंपायर्स कॉल द्या रन शॉट साठी. सहा बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग साधून घ्या. अंतिम 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. रोशन बॉलिंग मार्क वरती आहे. ऑन स्ट्राइक बॅटर ज्ञानेश्वर ऑन स्ट्राइक आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती अमर. पाच फलंदाज बाद झालेत अद्याप तरी. 6 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या पोहोचली ती 18 अंकावरती. 27चे लक्ष मेगा फायनल मध्ये. आता एक षटक दोरे दोनही संघ. एका षटकामध्ये 9 धावा डिपेंड करायच्यात. ते श्रीराम क्रिकेट संघ सालोक संघाला, तर एकीकडे जय गावदेव सालोकवाडी संघाला 9 धावा करायच्यात 6 बॉल मध्ये. ज्ञानेश्वर ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल.
बॅटर आउट होते रनआउटच्या स्वरूपामध्ये. 5 बॉल 9ची गरज. अमर ऑन स्ट्राईक आहे, संपूर्णपणे इन कंट्रोलमध्ये आहे मॅचमध्ये. अमरवरती जबाबदारी आहे मॅचची. 5 बॉल 9. पाच बॉल 9. बंटी आलेला आहे नवीन बॅटर. अमरच्या हातामध्ये या मॅचचं खऱ्या अर्थानं संपूर्णपणे विजय आणि पराजयाचा अंतर आहे. मी तर म्हणेल संपूर्णपणे इन कंट्रोलमध्ये एकटा लढलाय. एक लढवय्याची भूमिका साकारली या मॅचमध्ये अमरनं आणि त्याच्याकडून आता पुन्हा एकदा अपेक्षा जय गावदेव सालोकवाडी संघाच्या. 5 बॉल 9 धावसंख्येची गरज. 12 धाव्यांवरती खेळतोय अमर वैयक्तिक या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावसंख्येची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. रोशन बॉलिंग मार्क वरती. टप्प्याचा बॉल आणि बॅटची कडा टॉप एज घेतली आहे. बॅटर आउट होतोय. महत्वाचा धक्का या मॅच मध्ये. विजय पराजयाचं खऱ्या अर्थानं तारणहार. अमर बॅक टू द डगआउट. महत्वाचा फलंदाज अमर बाद होतोय. प्रामुख्याचा बॅटर. अशा आता द्विगुणित झाल्यात खरं तर. श्रीराम क्रिकेट संघ सालोक एक पाऊल पुढे टाकतोय या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये आता 9 धावसंख्येची गरज. आठ फलंदाज बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. चार बॉल 9. एक मोठा फटका. सिंगल डबल हे समीकरण. आघाडीचे फलंदाज बाद झालेत. मधल्या फलीचा भार डगमगला आणि आता मात्र टेलेंडर्स मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज. चार बॉल 9. फटका प्रतिमे. गॅप मध्ये ढकलला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. हलकीसी मिसफिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न आहे आणि रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेल्या पंचांनी. थर्ड अंपायर. रनआउटच्या स्वरूपात बॅटर इथे बाद होतोय. अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नऊ विकेट मैदानाच्या आतमध्ये. अंतिम खेळाडू मंगेश दाखल होतोय. 3 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज. रनआउटच्या स्वरूपात भरपूर विकेट गेल्या खरं तर टीम सालोकवाडी संघाच्या. अर्थात 3 बॉल मध्ये 8. तीन बॉल 8. अंतिम विकेट मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा फलंदाज दाखल झालाय मंगेश नॉन स्ट्राइक एंडला. 3 बॉल 8. बॅटची कडाय. सामना जिंकलाय. मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो श्रीराम क्रिकेट संघ सालोक. कॉंग्रॅच्युलेशन. मेगा फायनल मध्ये एंटर होत आहेत ते खऱ्या अर्थानं टीम श्रीराम क्रिकेट संघ सालोक. सालोक संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. श्रीराम क्रिकेट संघ सालोक. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. जय गावदेव सालोक. सेमीफायनल नंबर 1 चा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या माध्यमातून 2 सफलता अर्जित झाल्या आणि बॅटिंग मार्क वरती ज्यानं 8चं योगदान दिलं तो रोशन ठरलाय या मॅचचा हिरो. 9 धावा डिपेंड करत 8 धाव्यांची एक इनिंग साकारत